नमस्कार. आज आपण करणार आहे तर चटपटीत आणि झणझणीत असं चणा डाळ आणि कैरीपासून जबरदस्त रेसिपी करणार आहे. तर तेच भाजी खाऊन किंवा भाजी करायचा कंटाळा आला की झटकीपट असे 5 मिनटामध्ये रेसिपी तयार होती. रेसिपीला सुरुवात करू. ही 1 वाटी चणा डाळ घेतलेली, ह्याला 5 ते 6 तासाची भिजत ठेवायची. एक मोठी कैरी घेतलेली, आंबट कैरी म्हणून मी कमीच घेतलेली, कारण गावठी कैरी. 5 ते 6 हिरव्या मिरच्या, तर तिखट आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करायचं. एक छोटा चमचा साखर, चवीप्रमाणे मीठ टाकायचं, 10 ते 12 कढीपत्त्याची पानं, एक छोटा अर्धा चमचा मोहरी आणि थोडंसं हिंग टाकायचं. याच्या डाळीमधलं सगळं पूर्ण असं पाणी काढून घ्यायचं आणि त्यामध्ये मीठ, साखर आणि हिरवी मिरची टाकून घेणार आहे. तर या पद्धतीने पाणी न वापरता आपण थोडं मिक्सरमधून वाटून घ्यायचं, म्हणजे जाडसर वाटायचं, जास्त बारीकही वाटायचं नाही. बघा, एखाद्या दिवशी डाळ जर राहिली तरी चालते, पण असं जाडसरच वाटायचं, एकदम असं बारीक वाटायचं नाही आहे. त्यामध्ये कैरी टाकून घेऊ. कैरी खिसूनच घेतली, किंवा तुम्हाला जर खिसून नसेल आवडत तर चणा डाळीसोबत तुकडे करून मिक्सरमधून फिरून घेतलं तरी चालतंय. कैरी सगळी चांगली मिक्स करून झाली, त्यावर तडका टाकून घेऊ. 2 चमचे तेल गरम झाले की त्यामध्ये मोहरी टाकायची, हिंग टाकायचं आणि कढीपत्त्याची पानं टाकायचे आणि वरून अशी चुरचुर अशी फोडणी देणार आहे. तर म्हणजे चवीला खूप छान अशी चटणी तयार होती. पद्धतीने चौकून अशी चटणीवरती तडका टाकून घेणार आहे. तर हे टाकून घेतलं की सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला कढीपत्ता, कोथिंबीर नसेल आवडत तर नाही टाकलं तरी चालते. त्यावर थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊन मिक्स करून घेऊ. बघा, झटकीपट असं चटपटीत अशी कैरी आणि चणा डाळपासून रेसिपी तयार झाली. चवीला एकदम भन्नाट अशी होती. बाहेरचा कंटाळा आला किंवा काही बनावं सुचत नसलं तर झटकीपट अशी तयार होती. ही माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनल जर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.